कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी बरिवा बरिवा विठ्ठल बरिवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरिवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरिवा बरिवा तुहा विठ्ठल बरिवा तुहा बहुत सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बडी म्हणून विठ्ठलिया बडी तुहा विठ्ठल बरिवा बरिवा तुहा विठ्ठल बरिवा म्हणून विठ्ठलिया बडी म्हणून विठ्ठलिया बडी तुहा विठ्ठल बरिवा तुहा विठ्ठल बापर खुमा देवी बर तुहा विठ्ठल बरिवा बरिवा तुहा विठ्ठल बरिवा बापर खुमा देवी बर तुहा विठ्ठल
हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय भक्त ऐसे जाना जे देहि उदास 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 आशा पाश निवारो ये आशा पाश निवारो ये आशा पाश निवारो निश्चय तो जगता विषयतो जगता नारायण विषयतो जगता नारायण अवनि जन धन माता पिता अवनि जन धन माता पिता अवनि जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे गायन साकडे पडोली गायन साकडे पडोली गायन साकडे पडोली विषयतो जन्म झाला नारायण विषयतो जन्म झाला नारायण जन्म झाला नारायण विषयतो जन्म झाला नारायण अवनि जन धन माता पिता अवनि जन धन माता पिता अवनि जन धन माता पिता कामने सत्य कर्म भावे साय सत्य कर्म भावे सत्य कर्म भावे कामने सत्य कर्म भावे विषयतो जगता नारायण विषयतो जगता नारायण विषयतो जगता नारायण अवनि जन धन माता पिता अवनि जन धन माता पिता अवनि जन धन माता पिता विठोबाय विठोबाय भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना
आवड
भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण
ना बडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण ना बडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म भाविसाय घातली आभा नरक झाले विषय तो त्यांचा झाला नारायण ना बडे जनधन माता पिता माता पिता माता पिता पांडुरंगा करू प्रार्थना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थिरम तम समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगा गिरिजि योगी राजा ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे किल्ल्यान होय सर्व विद्येविचाधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो नियमता मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया पार करी संसाराया
महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जय जय तया छत्रपती चरणी कमळी साष्टांग नमन करू विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग योगीराज श्री गुरु गंगागिरीजी महाराज ब्रह्मली सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज त्याचप्रमाणे इंद्रदय सम्राट सरला बेटाचे मठाधिपती माजी गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माच्या अनंत कृपाशीर्वादाने चालू असणारा श्री क्षेत्र मकरमत्तुरवाडी या ठिकाणी सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी चालू आहेत। जवळजवळ 25 वर्षाची परंपरा आहे महाराज। 25 वर्ष म्हणजे रोख्य महोत्सव आहे। गाव छोटासा आहे परंतु सप्ताह अगदी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करतात म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळींना मी द्यावे तिथे धन्यवाद थोडे देत। त्याचप्रमाणे 7 दिवसाचा सप्ताह व 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले। त्यामध्ये सकाळी 4 ते 6 काकडा असेल, पुन्हा सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण असेल, त्यानंतर सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ असेल व सायंकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवा असेल। अशा प्रकारचे सुंदर कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत आणि आज कार्यक्रमाचा 5वा दिवस आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने आज माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा आहेत। या ठिकाणी मी कमिटीला धन्यवाद देईन, सर्व भजनी मंडळाला धन्यवाद देईन। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना मी धन्यवाद देईन की आपण सर्वांनी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली। या ठिकाणी येण्याचं परम भाग्य म्हणजे मी काय आमचं नाही, मी इथलाच आहे, पण मग परंतु या ठिकाणी आपण कीर्तनाची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देत। त्याचप्रमाणे कीर्तनच्या अगोदर हरिपाठ झाल्यानंतर सर्वांना सुंदर असं रोज या ठिकाणी पंक्तीचं नियोजन आयोजन या ठिकाणी सुंदर अशा पंक्ती रोज होत आहेत। आज खऱ्या अर्थानं ज्यांची पंगत आहेत असा असणारा जाधव पाटील परिवार त्यांची सुंदर अशी आज या ठिकाणी पंगत झाली। त्या परिवाराला देखील मी धन्यवाद देईन की या ठिकाणी आपण सुंदर अशी पंगत या ठिकाणी सर्व भक्त मंडळींनी या ठिकाणी दिली। कारण की महाराज हे कलियुग आहे, कलियुगामध्ये आमच्या गंगागिरी महाराजांचं ब्रीदवाक्य आहे महाराज, देने को अन्नदान लेने को हरिनाम तरने को लिंता और डुबने को अभिमान। म्हणून आपण या सर्वांनी या वक्तीप्रमाणे या ठिकाणी सुंदर असं अन्नदान केले आहेत महाराज, म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद। कारण एक शित दिसल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धार, कोटी यज्ञ केले जाण ऐसी महिमान क्षत्रीचे। आपण इतर ठिकाणी केलेल्या अन्नदानामध्ये काहीतरी स्वार्थ असतो परंतु सप्ताहाच्या ठिकाणी केलेल्या अन्नदानामध्ये कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाहीत। आपण मुलीच्या लग्नामध्ये केलेल्या अन्नदानामध्ये प्रतिष्ठेचा स्वार्थ आहे महाराज।
श्राद्ध असेल त्या ठिकाणी प्रतिष्ठेचा स्वार्थ आहे. आता आपण अनेक ठिकाणी अन्नदान करतो, परंतु त्या ठिकाणी काहीतरी स्वार्थ असतो. परंतु अखंड हरिनाम सप्ताहामध्ये केलेल्या अन्नदानामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. विठ्ठल विठाला 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 विठाला. या ठिकाणी अन्नदान कुठल्याही प्रकार स्वार्थ नाही महाराज. आणि अन्नदानाचे महत्व खूप आहे महाराज. कलियुगामध्ये कलियुगामध्ये अन्नदानाचं महत्व मी सांगेल महाराज. मी तुम्हाला गोष्टी सांगणार नाही या ठिकाणी. बघा महाराज, महाभारतामध्ये कर्ण बरोबर. आता कर्णाचं उदाहरण मी देईल की अन्नदानाचं महत्व काय. आपण या ठिकाणी निस्वार्थपणाने अन्नदान करतो, याचं फळ काय. तर महाभारतामध्ये म्हणजे आपण बघितलेत महाराज, महाभारतामध्ये आपण सर्वांनी बघितलेत, महाभारतात सर्वांनी वाचलेलं आहे. कौरव पांडव कर्ण होतं महाराज, राधे नंदन कर्ण होता महाराज. कर्णासारखा दानशूर या जगात कोणीच नव्हता महाराज. दानशूराच्या यादीमध्ये कर्णाचा हा प्रथम क्रमांक आहे महाराज. तर त्या कर्णाने जीवनामध्ये जे नाही ते दान केलं महाराज. सुवर्ण दान असेल. कर्णाचं असं होतं महाराज, कर्ण ज्यावेळेस सकाळी स्नाना करता गंगेवरती जायचं महाराज आरती देण्याकरता, त्यावेळेस कर्णाकडे जो आलेला याच्याकडे जे मागितलं महाराज ते कर्ण दान केलं. आपल्या सर्वांना माहितीच असेल, आपण जर ग्रंथ वाचले असेल किंवा टीव्ही सिरियलला आता भरपूर आध्यात्मिक मालिका असतात, त्यामध्ये कर्णाला जन्मताच कवच आणि कुंडल हे सूर्यदेवाने दिलं होतं. म्हणजे सूर्यपुत्र कर्ण म्हणून आपण कर्णाला म्हणतो, कारण की तो कर्ण हा मंत्राच्या उच्चारापासून निर्माण झालेला होता. तर बघा महाराज, ज्या वेळेस महाभारताचं युद्ध होणार होतं, युद्ध चालू होतं, आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला माहित होतं की जोपर्यंत कर्णाकडे कवच आणि कुंडल आहेत तोपर्यंत कर्ण मरू शकत नाही, कारण की त्यात शक्ती होती महाराज. जोपर्यंत कर्णाच्या अंगावर छातीवर कवच आहे आणि कानामध्ये कुंडल आहेत तोपर्यंत कर्णाला कोणीच मारू शकत नाही. आणि मी इथे या ठिकाणी हेच सांगेल की महाभारतीय युद्धामध्ये सर्वात श्रेष्ठ जर धनुधारी कोण असेल तो कर्ण होता महाराज. परंतु काही गोष्टी अपवाद असतात. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला माहित होतं की कर्णाकडून जर कवच कुंडल घेतले नाही तर कर्ण हा अपराजित, कर्ण मरू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने इंद्रदेव म्हणजेच अर्जुनाचे पिताश्री, अर्जुन आता पांडव आहेत परंतु अर्जुन देखील मंत्र उच्चाराने, त्याची मागची कथा भरपूर मोठी आहे, आपल्या सर्वांना माहित आहे, मी कथा भाग सांगत बसणार नाही. म्हणून इंद्रदेवाला सांगितलं की तुम्हाला एवढं काम करावं लागेल. जर आपण या ठिकाणी कर्णाचं कवच कुंडल घेतलं नाही तर या ठिकाणी अर्जुन मरू शकतो युद्धामध्ये, कारण की कर्ण साधारण नव्हता महाराज. कर्ण म्हणजे असा होता महाराज, आपण म्हणतो सर्वश्रेष्ठ धनुधारी अर्जुन होता, परंतु कर्णाच्या बाणात एवढी शक्ती होती महाराज. जगात महाभारताच्या युद्धामध्ये सर्वात वेगवान बाण आणि ताकदवर बाण जर कोणाचे असेल तर ती कर्णाची. त्याचं पण उदाहरण मी सांगेल की किती वेगवान होते महाराज. ज्यावेळेस युद्ध चालू होतं महाराज, त्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर भगवान श्री कृष्ण बसलेले होते आणि कर्ण त्या ठिकाणी एकटा होता. परंतु ज्यावेळेस कर्ण बाण मारायचा ना, अर्जुनाचा रथ फक्त एकच फूट मागे बाण मारल्यानंतर, आणि ज्यावेळेस अर्जुन बाण मारायचा तर कर्णाचा रथ 10 फूट मागे जायचा. अर्जुनाला वाटलं माझ्या तेवढी ताकद की माझ्या बाणाला कर्णाचा रथ 10 फूट मागे जातोय आणि कर्णाच्या बाणाला माझा रथ फक्त 1च फूट मागे जातो. अर्जुनाला गर्व झाला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गालातल्या गालात हसले, कारण की शहाणे माणसे विनाकारण हसत नसतात आणि जी विनाकारण हसत असतात ते वास्तविक थोडेसे. तर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हसले. अर्जुनाला खटकलं ते की भगवान श्रीकृष्ण का हसले. म्हणून अर्जुनाला न राहून विचारलं की भगवान तुम्ही का हसले. त्यावेळेस भगवंताने सांगले की अर्जुना, तुला वाटतंय की कर्ण बाण मारतोय, आपला रथ 1च फूट मागे जातोय आणि आपण बाण मारलो कर्णाचा रथ फक्त 10 फूट मागे जातोय, म्हणून मी हसलो. म्हणे पण कारण काय हसायचं. अरे म्हणे तुझ्या रथावर कोण बसलेलं आहे. तुझ्या रथावर साक्षात या ब्रह्मांडाचा नायक, ज्याने हे विश्व निर्माण केलं
तो तुझ्या रथावर आहे, ज्याच्या सत्तेने विश्व चालतं, ज्याच्या सत्तेने सूर्य महाराज उगवतो आणि मावळतो, तो तुझ्या रथावर. तुझिया सत्तेने वेदाची बोलणे, तुझिया सत्तेने वेदाची बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझिया बळे, सूर्याची चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्याची चालणे तुझिया बळे, सूर्याची चालणे तुझिया ब्रह्मांडाचा धनी, ऐसा ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. ज्याच्या सत्तेने विश्व चालतं महाराज, नवी नवी वृक्षाची पाणी हले, ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे. वृक्षाचं पान हलतं महाराज, ते भगवान परमात्म्याच्या सत्तेने महाराज. चाल ये शरीर कोणाची यादते, 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 कोण बोलवे अतिशय समर्पण महाराज. चाल हे शरीर कोणाची यादते, कोण बोलवीते हरी देख भी ऐकवी, एक नारायण दयाचे भय सुखून. हे शरीर कोणाच्या सत्तेने चालत असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालतं महाराज. नवीन नव्या प्रत्येक श्वासामध्ये, प्रत्येक श्वासोश्वास चालतो ना महाराज, त्याची सत्ता आहे महाराज. त्यानं सत्ता काढून घेतली ना, आपल्याला चार खांद्यावर. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना तुझ्या रथावर कोण बसलेलं आहे. अरे ज्याच्या सत्तेनं हे विश्व चालतं तो तुझ्या रथावर बसलाय, तरी कर्णाचा बाण लागतो तुझा रथ एक. मग सांग तू श्रेष्ठ की कर्ण श्रेष्ठ. अर्जुनाला कळलंय महाराज. त्या कारणाला महाराज माहित होतं, मी उदाहरण सांगत होतो की अन्नदानाबद्दल सांगतोय, ते एवढं लक्षात ठेवा की मी सांगतोय अन्नदानाबद्दल मला सिद्धांत. त्या कारणाने महाराज त्याच्या जीवनामध्ये ते कवच कुंडल महाराज, की जे कवच कुंडल त्या ठिकाणी इंद्रदेव केले आणि याच्या कृपाने गेले आणि कवच कुंडल मागून घेतले महाराज. कारणाने हसत हसत दिले महाराज, कवच कुंडल दान देऊन टाकले महाराज. आणि त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग झाला, युद्ध झालं महाराज. त्या ठिकाणी शेवटी कर्णाला श्राप होता की त्याने खोटं बोलून विद्या ग्रहण केलेली होती परशुरामा. ते श्राप होता. मग ऐन टाइमवर कर्णाला त्या ठिकाणी ते मंत्र आठवले नाही,
त्या ठिकाणी कर्णाचं जे रथाचं चाक आहे ते त्या ठिकाणी मातीमध्ये धसले गेलं. कर्ण रथावरून खाली उतरलं महाराज. त्याच्यामध्ये एक असं होतं महाराज की जोपर्यंत भगवान परशुरामाने कर्णाला जो धनुष्यबाण दिलेला होता ना महाराज, तो धनुष्यबाण जोपर्यंत कर्णाच्या हातात होता ना महाराज, तोपर्यंत कर्णाला कोणीच मारू शकत नव्हतं महाराज. तुम्ही कर्णाचा इतिहास महाराज, कर्णाचं एक स्वतः एक पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे, कर्णाचं वाचा महाराज, तुम्हाला कळेल की कर्ण किती श्रेष्ठ होता महाराज. परंतु ते कर्णाकडून कर्णाच्या जीवनामध्ये कर्णाने खूप काही दान दिलं महाराज. एकदा की कर्ण किती श्रेष्ठ बघा महाराज. खूप जोरदार पाऊस चालू होता आणि अशा पावसामध्ये त्या ठिकाणी कोणाला मला ते उदाहरण माहित नाही, परंतु तुम्हाला एक माहिती कधी आणण्यासाठी माहिती तर त्या ठिकाणी सागाची लाकडं यज्ञासाठी हा गंधाचा हुशार या ठिकाणी म्हणजे जागृत श्रोते व्हायचे यज्ञासाठी पाहिजे होते महाराज. मग कर्णाचा भगवंता सिद्ध करून दाखवायचं होतं की कर्ण किती श्रेष्ठ आहे, किती दानी आहे. त्या ठिकाणी गेले, मग युधिष्ठिराकडे गेले, ते यज्ञाकरता लाकडं पाहिजे म्हणे, सागाची चंदनाची लाकडं पाहिजे म्हणे, चंदनाची लाकडं. तर मग ते म्हणजे आता एवढ्या पावसात कुठं चंदनाचे सगळे वल्ले झाले असतील सगळे लाकडं म्हणे, मग नाही भेटू शकत. भगवान श्रीकृष्ण लगेच कर्णाकडे गेले. कर्णाला सांगितल्यावर कर्णाने स्वतः झोपण्याचा पलंग होता का चंदनाचा महाराज, ओढून तोडून लगेच ती लाकडं स्वाधीन केली महाराज. कर्णाकडे तुम्ही कधी जा महाराज, कधीच कर्ण कोणताच याच्या मागा आला नाही. विठ्ठल विठ्ठल परंतु त्या कर्णाच्या जीवनामध्ये अन्नदान घडलं नव्हतं महाराज. ज्यावेळेस कर्ण गेला स्वर्गामध्ये महाराज, त्यावेळेस कर्णाला जेवणाचं ताट आलं नाही, सर्वांना ताट आले. त्यावेळेस कर्णाने विचारलं तुम्हाला का आलं नाही. त्यावेळेस कर्णाला सांगितलं की कर्णा, तुझ्या जीवनामध्ये तू सर्व काही दान केलं, पण तुझ्या जीवनामध्ये तू अन्नदान केलं नाही, म्हणून तुला आज या ठिकाणी जेवणा करत नाहीत. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अन्नदान केलं पाहिजे, जेणेकरून इथं काही नाही पण वर गेल्यानंतर. म्हणून जीवनामध्ये अन्नदान खूप श्रेष्ठ आहेत. मी जाणून हे करा, तुम्हाला माहित होती का? काहींना माहित होती, काहींना माहित नव्हती, म्हणून मी या ठिकाणी सांगितले. विठ्ठल आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग आज आपल्या कार्यक्रमाचा 5वा दिवस आहे. आणि काय असतं माहिती का, वारकरी संप्रदायामध्ये काही बंधन आहे. बंधन म्हणजे पहिल्या दिवशी नामप्रकटीला अभंग असावा, त्यानंतर मग तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटेल भक्तीपर नामपर संतपर जे अभंग घेता येईल ते घेतला. कारण की आज 5वा दिवस आहे, त्या निमित्ताने मी आज भक्तपर प्रकरणातला अभंग निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंग तुकोबारायचा आहे. तुकोबाराय म्हणजे सामान्य नाहीत, तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाहीत. कारण की सांगणाऱ्याचा अधिकार मोठा लागतो महाराज. ऐकणाऱ्यांना जे ऐकताय, सांगणार कोण आपण बघा. आता अनेक जण भाषण टोकतात, अनेक जण चालतात, सांगणारा कोण आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरण दिलं महाराज. एक महिला एकनाथ महाराजांकडे गेली आणि म्हणाली की बाबा हे पोरगं लय गुळ खातो, सांगा म्हणे याला काही. महाराज म्हणे 8 दिवसांनी आम्हाला पाहायला वाटलं काही मंत्री बिंत्री असतील बा, आता गुळ खाता म्हणून झाली. महिला वापस गेली. 8 दिवसांना पुन्हा पोरग घेऊन आली महाराज. आणि महाराजांना म्हणते महाराज त्या दिवशी आले होते म्हणे, पण तुम्ही 8 दिवसांना यायला सांगितलं म्हणे. हो हो हो. हा काय समस्या म्हणजे तुमची? अहो म्हणे हे पोरग लय गुळ खात. मग महाराज म्हणे अय बाळा गुळ नको खाजो म्हणे, गुळ चांगला नसतो म्हणे, पोटात जंत तयार होत. जा म्हणे बाई आता. हे म्हणे एवढं सांगायचं होतं तेव्हाच सांगायचं. महाराज म्हणे बाई तेव्हा मीच गुळ खातो. म्हणजे महाराज स्वतः हा काय विषय झाला होता? तुकोबारायांचा अधिकार महाराज. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाहीत महाराज. तुकाराम 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 तुकाराम
अतिशय सुंदर चाल या ठिकाणी आमचे मित्र जे माझ्यासोबत नेहमी असतात आमचे जगताप महाराज अतिशय सुंदर महाराज आपल्याला ऐकायला सोपं वाटतं चाली वगैरे परंतु एक एक चाल अतिशय परफेक्ट म्हणण्याकरता हजारो वेळेस रियाज करावा लागतो मला म्हणून आपल्याला जर आवडली एखादी चाल एखादा ताना एखादा आला तर टाळी वाजवता कारण की कलाकार की टाळी होती तुम्ही टाळी वाजवता आणखी उत्साह येतो महाराज अतिशय सुंदर या ठिकाणी प्रमाण दिलं आणि ते पण समर्पण प्रमाण महाराज तुकाराम तुकाराम नाम गीता कापेय धन्य तुकोबा समर्थ तुकोबारांचा अधिकार सामत होता काळाला देखील तुकोबारांचं नाम घेतलं तर काप सुटाव तुकोबारांचा अधिकार सांगेल महाराज तुकोबीरायांनी या ठिकाणी जो गाथा निर्माण केला होता महाराज तो गाथा या ठिकाणी रामेश्वर भट्टांनी तुकोबारायला इंद्रायणीच्या डोहात बुडायला लावला आता त्याच्या अनेक कारणे का बुडायला लावला काय कारण की तुकोबारायांची ख्याती वाढत होती महाराज आणि ज्याची ख्याती वाढती ती दुसऱ्या सहन होत म्हणून तुकोबारायांचा अपप्रचार लोकांनी चालू केला रामेश्वर भट्टाकडे गेले म्हणजे काय ते तुकोबाराय लोकांना कीर्तन करतायत लोकांना अध्यात्म सांगतायत वेदाचा तो अर्थ अम्माशीचा ठावा यारा निवावा भारमाता वेदाचा अर्थ सांगताय आता त्यावेळेसचे जे ब्राह्मण होते महाराज ते त्यावेळेस वेद ग्रंथ वगैरे तो अधिकार त्यांना होता परंतु तुकोबाराय या ठिकाणी लोकांनी जाऊन सांगितलं त्यावेळेस रामेश्वर भट्ट आले ना रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांना त्या ठिकाणी कमिटी बसवली आणि पंच कमिटीमध्ये सांगितलं की तुकोबाराय तुम्हाला हे कीर्तन वगैरे बंद करावं लागतं आणि तुम्ही जो निर्माण केलेले जे गाथा वगैरे आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये तुकोबारायांनी हात जोडले महाराज चालत आणि त्या ठिकाणी तुकोबारायांनी संपूर्ण जो दिलेले अभंग होते महाराज संपूर्ण एका गाठोड्यामध्ये बांधले आणि इंद्रायणीच्या काठी जाऊन संपूर्ण गाठोडं महाराज तुकोबारायांनी भरल्या डोळ्यामध्ये आश्रयात महाराज कारण की एक एक अभंग तुकोबारायांनी कसा निर्माण केला आपल्याला एक अभंग नीट म्हणता येत नाही किंवा वाचता येत नाही महाराज एक अभंग आपल्या पाठ नाही तुकोबारायांनी लाखो करोडो अभंग तयार केले होते उदाहरणार्थ आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही संपत्ती कमवली खूप कष्ट केले कष्टातून संपत्ती कमवली आणि एखाद्या वेळेस चोरांनी यावं आणि संपूर्ण संपत्ती लुटून न्यावी त्याप्रमाणे तुकोबारायांची संपत्ती म्हणजे अभंग होती महाराज जसं झाडावरती मोळ असतं महाराज त्या मधमाशा महाराज बघा प्रत्येक फुलावर जातात आणि थोडा थोडा गंध त्या ठिकाणी सेवन करून काय करतात तो मध गोळा करतात त्या ठिकाणी आणि एखादा चोर यावा किंवा मध मोळ काढणार यावा आणि एका मिनिटात संपूर्ण गोळा केलेला मध घेऊन जसं भास्कर महाराजने आज मोळ काढता काढता हात आमचे मित्र उद्धव महाराज त्यांचं दुसऱ्या मजलीचं काम चालू झालं तिथं वर मोळ बसलो गाजाला तिथं गेले म्हणे मला मोळ काढता येतं म्हणे मोळ उठायच्या आधीच मोळची माझ्या हातात धरलं टमचटम हात झाला होता पाकवा सुद्धा वाजवत ना तरी वाजव मी सांगत होतो महाराज की ज्याप्रमाणे तो मध काढणार येतो एका मिनिटामध्ये तो मध घेऊन जातो महाराज म्हणजे ती मधमाशांची तो मध म्हणजे त्या मधमाशांची संपत्ती तशी आमच्या तुकोबारायांची संपत्ती होती त्यांचे ग्रंथ त्यांचे अभंग महाराज त्या ठिकाणी ते रामेश्वर भट्टांनी संत समागमी
धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी काताडी परमार्थाची करावी काताडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी जीवनामध्ये संतांची संगत करावी आणि परमार्थाला काय करावं महाराज? संत समागमी धरावी, करावी तातडी. परमार्थ करण्याची काय करावी? घाई करावी, तातडी करावी. असो महाराज, मी सांगत होतो की तुकोबरायाने त्या ठिकाणी इंद्रायणीच्या काठावरती तो संपूर्ण अभंगाचा आणि असणारे जे गाठोड होतं महाराज, संपूर्ण पाण्यामध्ये बुडवलं. आणि तुकोबराय महाराज 13 दिवस त्या ठिकाणी भगवान परमात्माचं नामस्मरण करीत डोळ्यातून अश्रुवात त्या ठिकाणी रडत बसले महाराज. परंतु तुकोबरायांनी कोणता दोष दिला नाही महाराज जीवनात. आणि बघा महाराज, जाको राखे साईया मार सके ना को बाल कर सके सब जग बैरी हो कबीरा सब जग बैरी हो. त्याच्या विरोधात अख्खं जग गेलं ना महाराज, त्याच्या सांग जर देव असेल ना त्याच केस सुद्धा दाखवा लागू शकत नाही. तुकोबरायांचं त्या ठिकाणी गाथा बुडवला महाराज, परंतु तुकोबरायांनी पांडुरंगाला हळवलं महाराज. करा मग आता वरात कसं हळवलं सांगता. तुम्ही कावाच्या बसल्या टाळ्या नाही काही नाही. माझ्या विठ्ठला रे विठ्ठला पांडुरंगा माझ्या विठ्ठला रे विठ्ठला माझ्या विठ्ठला रे विठ्ठला पांडुरंगा माझ्या विठ्ठला रे विठ्ठला मी म्हणा माझ्या विठ्ठला रे विठ्ठला पांडुरंगा माझ्या विठ्ठला रे विठ्ठला तुकोबरायांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही, पाण्याचा घोट घेतला नाही महाराज. 13 दिवस महाराज विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 13 दिवस भजन केलं महाराज. आणि चमत्कार महाराज, जळी दगडा सहित बाया राघव सागरात हो राघव सागरात
सद्गुरुना आरती तुकाराम राघवी सागरात पाषाण तारले तैसी तुकोबाचे अभंग. ज्याप्रमाणे महाराज प्रभू रामचंद्रांच्या नावाने किंवा प्रभू रामचंद्र ज्यावेळेस सीतामाईच्या शोधार्थ गेले होते महाराज लंकेत, त्यावेळेस त्या ठिकाणी पाण्यावरती दगड तरले महाराज. तुम्ही जर रामायण ध्यान देऊन ऐकलं असेल त्याच्यामध्ये एक चौपाई म्हणू का? चौपाई कोणी म्हणत नाही जास्त, परंतु थोडसा मला गायनाचा छंद असल्यामुळे राम नामधारजने ओ जल मेरा भवनानी. राम नामधारजने ओ जल मेरा भवनानी. जिन पर कृपा करे वो पर भी तेरा जिन पर कृपा करे वो पर भी तेरा जिन पर कृपा करे वो पर भी तेरा जिन पर कृपा करे वो पर भी तेरा. राम नाम आधार जिने वो जल मेरा राम है. जिन पर कृपा करे वो पत्थर भी पिघलते. ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्राचा आधार आहे महाराज, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी. दगड जरी असले तरी ते पाण्यावर तरतात. ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे, प्रभू रामचंद्राचा डोक्यावर हात आहे महाराज, ज्यांची देवावर श्रद्धा आहे महाराज, त्यांचं देव चांगलंच करतात. म्हणून त्या ठिकाणी तुकोबरायचा अधिकार सांगत असताना महाराज तुकोबरायांनी त्या ठिकाणी 13-14 दिवस अनुष्ठान केलं आणि संपूर्ण अभंग महाराज स्वतः गंगा माता वरती घेऊन आली महाराज. हा अधिकार तुकोबराचा आहे. आणि ते तुकोबराय आज घेतलेल्या अभंगात सांगतायत की भक्त ऐसे जाना जे देही उदास. ते तुकोबरा सांगतात की भक्त कसे असावे. चला आता गीतेमध्ये भक्त कसे असावे. चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतामार्जुना हरतो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितलेत महाराज. एक अर्थभक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. विठ्ठल विठ्ठल हो. मग अर्थभक्त कोणला म्हणावं, अर्थार्थी भक्त कोणला म्हणावं, जिज्ञासू भक्त कोणला म्हणावं आणि ज्ञानी भक्त कोणला म्हणावं. विठ्ठल विठ्ठल अर्थभक्त त्याला म्हणायचं महाराज संकट प्रसंगी जो भगवंताचं ध्यान करतो महाराज. काही संकट आलं महाराज किंवा विशेष काही फलप्राप्ती करायची असेल तरच भगवंताचं जो स्मरण करतो त्याला अर्थभक्त म्हणावं. अर्थार्थी भक्त महाराज काहीतरी मिळण्याकरता भक्ती करतो, त्याच्यामध्ये आपण सगळेच मोडतो. आपण बघा रोज पांडुरंग इथं मंदिरात आलो आपण हात जोडतो आणि देवाला लगेच पूर्ण यादी मांडतो जे जे पाहिजे ते. बरोबर आहे की नाही? त्यांना म्हणावं अर्थार्थी भक्त. म्हणजे आपल्या करता आपण देवाकडे काही मागणी करतो किंवा काही काही लोक बघा महाराज कबूल करते देवाला, असं होऊ दे मग तुला, तसं होऊ दे मग तुला, स्वतःच बोट कापून टाकेल दुसऱ्या मुख्य जनावरांचा जीव देतात महाराज. त्यांना म्हणावं अर्थार्थी भक्त महाराज. काहीतरी मिळण्याकरता भक्त. एक आहे जिज्ञासू भक्त की देवाला जाणण्याची इच्छा ज्याच्या मनात आहे. बघा तुम्ही आता ते कुंभमेळा चालू आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये एक IIT बाबा तुम्ही बघितलं असेल, फोन आहे ना सगळ्याकडे. त्यांना ते पत्रकार भरपूर प्रश्न विचारत असतात. त्यावेळेस ते सांगतात की बा तुम्ही एका वर सोडलं आता IIT म्हणजे त्या IIT कोणता तिथं त्या कॉलेजला कोणता तिथं तुम्ही एवढी मोठी डिग्री हासिल केली, तुम्हाला एवढं मोठं लाख इतकं 36-40 लाखाचं पॅकेज होतं, तुम्ही सगळं सोडून दिलं. त्यावेळेस ते त्यांचे उत्तर बघा महाराज. आता ते काय आहे का मला माहीत नाही, परंतु त्यांचे वाक्य खूप सुंदर आहे. त्यांनी सांगितलं की महाराज हा तुम्ही जे म्हणतात ना तुम्ही एवढी मोठी डिग्री कमावली, तुम्हाला एवढं लाखाचं पॅकेज होतं, ते मी मिळवलं, पण तिथंच थांबायचं नाही. मला या जगामध्ये शिकण्यासारखं अनेक काही आहे, मला ते शिकायचं. बहुतेक आपण एखादा ध्यास घेतला का तेवढं करून तिथंच थांबतो. परंतु त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं आहे की जीवनामध्ये एखादी गोष्ट प्राप्त झाली,
म्हणजे तीच नाही महाराज, जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ते आपण, मी या ठिकाणी उत्तर दिलं मला, आमचे दादा आहेत महाराज, जाऊ दे IIT बाबा तिकडे प्रयागराजला आहे, पण इथं दादा आहे महाराज. दादा या वारकरी संप्रदायामध्ये आले, वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर दादा चौरंगीचेला झाले महाराज. दादा वाजवतात पण, गातात पण, कीर्तन पण, प्रवचन पण, ज्ञानेश्वरी पारायण पण. म्हणजे दादा एकाच, दादा भेटत दादा तुम्हाला, दादानी कशाला आणून घातलं होतं बरं आपल्या जातेगावी, दादा पकवास शिकायला. मग तुम्ही पकवास शिकायला तिथंच थांबले का? आता शुक्रवारी पकवास, तुम्ही दुसरं पण ज्ञान कीर्तन. म्हणजे जीवनामध्ये महाराज एकाच गोष्टीवर माणसाने थांबू नये, माणसाने जीवनामध्ये शिकत राहा महाराज. जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना महाराज, तोपर्यंत. तुम्ही बघा अनेक मोठे मोठ्यांची उदाहरण आहेत महाराज, ते जीवनभर शिकतच राहतात. भवानी शंकर होते महाराज, किती आता मृदंग, जगामध्ये मृदंग वादक सर्वात एक नंबर विख्यात होते महाराज, जगविख्यात. पण त्यांना जर कधी विचारलं ना तर ते काय सांगतात की मी अजून शिकतोय. म्हणजे जीवनामध्ये शिक्षण हे कधीच थांबत नसतं महाराज. अखेर आपण म्हातारो झालो तरी काही ना काही. तुम्ही काही गंभीर वाणी बसते, नेमकं तुम्हाला कळू राहिले, कळत आहे ना काय चालू? जिज्ञासू, जाऊ द्या, आमच्या आम्ही आहे सावध, तुम्ही काही नाही. जिज्ञासू महाराज, की भगवंताला जाणण्याची इच्छा आहे महाराज, भगवंत जाणून घेण्याची. काय मी उद्धार पावे ना, काय कृपा करेल, भगवंताला जाणण्याची इच्छा, त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि ज्ञानी भक्त, ज्याने भगवंताला जाणून भगवंताची भक्ती केली महाराज. आणि असं उदाहरण मी आपल्या समोर ठेवील महाराज, मी लांब नाही जाणार, माझ्या पाठीमागच महाराज. श्री गुरुचरण सरोज रज निजी मनु मुकुर सुधा, बर रघु रघुबर विमल जसो जो दायक बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या दे हो हर आपल्या गावात दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे महाराज. हनुमंत आहेत महाराज, हनुमंतरायला प्रभू राम जाणून की बघ ज्ञानी भक्त आहेत महाराज, जाणून भक्ती केली महाराज. हनुमंतराला माहिती होती की हाच विश्वाचा करता धरतायत महाराज, त्याला म्हणावं ज्ञानी भक्त. विठ्ठल विठ्ठल किती ज्ञानी महाराज हनुमंतराय. वानर योनीमध्ये जन्माला येऊन महाराज त्यांना देव कळाला. आपण मनुष्याच्या जन्माला येऊन आपल्याला काही केलं देव कळाना महाराज. देव पाहायला कधी अशी बाजूने निघतात, इथं नाही सांगत भाऊ, बाजू सांगतो. तुम्ही उद्या मला पुन्हा भेटशाल माळ्यात जाताना. महाराज रात्री लय बोलत कीर्तने महाराज, कोणी मनाला लावून घेऊ नका. हनुमंतराय महाराज वानर योनीमध्ये जन्माला आली, परंतु भक्तांच्या यादीमध्ये हनुमंताचं नाव उच्च स्थानी महाराज. हनुमंतराय साधारण नाही महाराज. हनुमंतरायच्या हृदयामध्ये भगवंताला येऊन बसावं लागलं महाराज. एवढी भक्ती होती महाराज. किती भक्ती होती सांगू. श्रीराम जानकी बैठे मेरे दिल में, श्रीराम जानकी बैठे मेरे दिल में, श्री राम
राम के राम का मुझको रस चाहिए, सुख मिले ऐसे अमृत को पीने से, श्री राम जानकी हनुमंतरायची भक्ती म्हणजे निस्वार्थ भक्ती महाराज. एक आहे स्वार्थी भक्ती नाही, काय निस्वार्थी. हनुमंतरायची भक्ती निस्वार्थी महाराज. चला रामायण बघा तुम्ही. पहिले टीव्हीवर रामायण होतं महाराज. आता अनेक प्रकारचे रामायण टीव्हीवर आहेत महाराज. काही त्या मालिकामध्ये ते रामाला डायरेक्ट चपला घालून दाखवले महाराज. काय पिक्चर काय ते बघा महाराज. सुरुवातीला आपल्या गावात 2-4 जणांकडे टीव्ही असतील तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होत्या. आता सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे, मोठ्या मोठ्या टीव्ही आहेत महाराज. एक भीती आवडल्या टीव्ही आहे का दादा? सगळ्याकडे टीव्ही आहे महाराज. परंतु त्यावेळेस बघा महाराज, गावामध्ये 1-2 दोघांकडे टीव्ही होत्या. आणि त्यावेळेस मला वाटतं दर सोमवारी का रविवारी सुट्टी राहायची आणि संध्याकाळी 9 वाजता संध्याकाळी राहायचं रामायण. संध्याकाळी रामायण राहायचं महाराज. बघा त्यावेळेस आता गावात थोड्या ठिकाणी ती वाटायच्या महाराज. आणि त्यावेळेस आपण सर्व रामायण बघायला म्हणजे पूर्ण घर भरायचं नाही का. मग रामायण सांगितल्यानंतर लगी ती मालिकाची अभ्भीती किंवा फिरकोई हे ती रामायण बघायला महाराज. बघा आपण सर्व यायचो महाराज. किंवा आपण 8-8 दिवस ते रामायण बघण्याकरता वाट बघतो महाराज. विश्व रेकॉर्ड झाले आहेत की त्यावेळेस 70 करोड लोकांनी रामायण बघितलं होतं महाराज. त्यावेळेस 70 करोड टीव्ही वरती. म्हणजे ज्यावेळेस रामायण चालू व्हायचं ना महाराज, रोडवर तर लोक नसायचे महाराज, सगळे रामायण बघायला असायचे महाराज. त्या रामायणामध्ये आपण त्यावेळेस बघितलं ते रामायण मला आवडतो. हे बाकीचं काय श्री सीता ते सगळं एकदम म्हणजे वेगळं करून टाकलं, ते मॉडर्न करून टाकलं. ती पहिली सीता होती, सीताला जर वेळेतलं ते रावणानं सीताला जेव्हा नेलं बाय ढासा राहायच्या बाई, काही वाटलं रडत होते महाराज व्हायला. दुसऱ्या दिवशी निंदायला जर गेलं ना, बाई सीताला नेलं ग बाई, आज तुम्ही आला तिथं काय बाई, तिथं खायला काय असं. म्हणजे आपल्या सर्वांना ते काय वाटायचं, कौतुक वाटायचं, हुरूर वाटायची महाराज. म्हणजे ती रामायण आपल्याला त्यावेळेस आपण सर्वांनी रामायण बघितलं ना महाराज, ते आपल्या हृदयामध्ये काय बसलंय महाराज. ते रामायण पाहायला असल्यामुळे आपल्याला हे रामायण आपल्याला चालत नाही महाराज. म्हणून त्यावेळेस जे रामायणामध्ये जे प्रसंग दाखवले, त्यावेळेस जे पार्टी ते रामायण सागरांनी काय विचार केला असं महाराज. ते रामायण बनवताना नवे त्यांच्यामध्ये स्वतः प्रभू रामचंद्रचा अवतार. अतिशय सुंदर असं रामायण त्या ठिकाणी तयार झाले महाराज. आणि ज्यावेळेस रामायण संपूर्ण गावच्या गाव त्या ठिकाणी टीव्ही समोर असते महाराज. मला सांगायचे हेच महाराज की त्या ठिकाणी ते हनुमंतरायचं जे पार्ट दाखवलं, कशा पद्धतीने हनुमंतराय सीतेच्या शोधार्थ गेले, किती निस्वार्थ हनुमंतराय होते, मला ते सांगायचं. ज्यावेळेस सीतामाईला रावण घेऊन गेला महाराज लंकेमध्ये, त्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतेमाईच्या शोधामध्ये पंचवटीमध्ये म्हणजे नाशिकमधून घेऊन गेले महाराज. त्यावेळेस सीतामाईच्या शोधार्थ जात असताना त्यांना कोण भेटलं, पंपा सरावाजवळ कोण भेटलं, सर्वप्रथम एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना जाऊन भेटले. आता त्याच्या अगोदर अनेक प्रसंग आहेत, पण मला जे सांगायचे ते फक्त बरं का. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना हनुमंत भेटले, त्यावेळेस ओळख झाली महाराज की हे अयोध्येचे राजे राम आहेत. हनुमंतराय स्वतःच्या मूळ स्वरूपात आले. प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी ग्रस्ताने घेऊन गेले, म्हणजे कुठं सुग्रीवावर घेऊन गेल्यानंतर सर्व ओळखपाळ झाली. त्यावेळेस काय झालं काही नाही विचारपूस केली की प्रभू राम तुम्ही या नगराचे राज्य आहे, संपूर्ण जे नगर आहे तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही अनवाणी पायाने काय फिरताय. त्यावेळेस सांगितलं प्रभू रामचंद्र सर्व हकीकत सांगितली की आम्ही 14 वर्षाच्या वनवासामध्ये आहेत आणि आम्हाला आमच्या वडिलांनी 2 वर मागितली होती, त्यामुळे वराच्या नुसार आम्हाला या वनवास आहे. तर आमची पत्नी म्हणजे सीता माताला या ठिकाणी कोणीतरी घेऊन गेलंय. त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं की ह्या दिशेने म्हणजे लंकेच्या दिशेने कोणीतरी घेऊन गेले आणि एक स्त्री त्यांच्या बरोबर होती आणि ती आरडाओरडा करत होती. त्यावेळेस आम्ही बघितलं पण आमच्या काही लक्षात आलं नाही, परंतु त्या स्त्रीने काहीतरी खाली आभूषणं फेकली होती. ती आभूषणं आमच्यापाशी आहेत, कदाचित ही आभूषणं आमच्या सीता मातेची तर नाही. त्यावेळेस ती आभूषण दाखवली, ओळख पटली की सीताच आहे. या दिशेला गेले महाराज. त्या ठिकाणी
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काही दिवस तिथे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी त्यांनी विश्राम केला आणि तोपर्यंत हनुमंतराय सीतेचे शोधार्थ गेले. निष्काम भक्त महाराज केली सीता शुद्धी मूळ रामायणाधी मूळ रामायणाधी मूळ रामायणाधी केली सीता शुद्धी मूळ रामायणाधी मूळ रामायणाधी मूळ रामायणाधी सीता शुद्धी मूळ रामायणाधी मूळ महाराज त्या ठिकाणी हनुमंतराय सीतेच्या शोधात संपूर्ण विश्व भटकू लागले महाराज की कुठं दिसेल कुठं दिसेल कुठं दिसेल. आणि हनुमंतराय किती शक्ती होती महाराज. संपूर्ण देवी देवतांनी हनुमंतरायला आशीर्वाद वर दिले होते महाराज. हनुमंतराय वायू नंदन हनुमंतराय म्हणजे वारा जेवढा वेगाने होतो महाराज वाऱ्यापेक्षा वेगाने हनुमंतराय उड्डाण करून म्हणजे हवेत तरंगून जाऊ शकत होते महाराज. हनुमंतरायांनी त्या ठिकाणी उड्डाण केलं आणि डायरेक्ट लंकेमध्ये. आता लंकेमध्ये गेल्यानंतर तो रावण म्हणजे काय साधा होता. तो रावणाचा राजमहल आणि त्या राजमहालच्या बाहेर तिथं पेरेकरी म्हणजे काय साधे हे काही राक्षस आवड भाई झाड लिंबाई वडले. हनुमंतरायांनी विचार केला ते लंकेत जायचं कसं. एवढी कडे कोठे बंदोबस्त त्या ठिकाणी महाराज. बर त्या नगराची रक्षण करणारी कोण होती माहिती महाराज. पेरा करणारी लंकिनी. तुम्ही बघितलं असं महाराज तिच्या तोंडामध्ये आखी माणसं बसायची. एवढा मोठा जांभळा हात. मग त्याने विचार केला की आपण जर मध्ये जाण्याचा प्रयत्न केला ती आपल्याला खाऊ. म्हणून हनुमंतरायाने सूक्ष्म रूप धारण केलं महाराज. सूक्ष्म रूप धरी हनुमंतरायाने अतिशय सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी ते लंकेच्या द्वारातून जाण्याचा प्रयत्न केला महाराज. परंतु लंकिनीच्या नजरेतून त्या ठिकाणी मेरी नजरों से बचकर कहा जाओगे. अमरीश पुरीचा डायलॉग आहे. तुम्ही पिक्चर बघा नाही. मेरी नजरों से बचकर कहा जाओगे. त्यावेळेस ती लंकिनी अशी म्हणली अमरीश पुरी ती लंकिनी अशी म्हटली महाराज. हनुमंतरायला तिनं त्या ठिकाणी पकडलं हातात असं धरून घेतलं नाही महाराज. एवढे झाडावर म्हणजे हनुमंतरायला धरलं महाराज. हनुमंतरायाने सांगितलं की सर्व विचारपूस केली महाराज. लंकिनी होती दयाळू होती महाराज पण ती श्रापित असल्यामुळं त्या ठिकाणी होती महाराज. ही राक्षस पण होती महाराज पण ती श्रापित होती. ती पूर्वीची चांगलीच होती पण ती श्रापित असल्यामुळं खाली या ठिकाणी राक्षस होती महाराज. त्या ठिकाणी हनुमंतराने सर्व परिचय त्या ठिकाणी दिला की असं तसं आणि त्या ठिकाणी त्या लंकिनीचा वध करून हनुमंतरायांनी लंकेत प्रवेश केला महाराज. आता ती रावणाची लंका सगळी राक्षस तिथं काय भजन चालू होणार आहे का. रावणाच्या लंकेमध्ये काय भजन का महाराज. सगळे राक्षस महाराज. हनुमंतराय बघतायत की एवढ्या मोठ्या राक्षसामध्ये जर सीतामाई आली असेल तर ती खरीच जिवंत असेल. आता तुम्ही सांगा मला आपल्या समोर जरी एखादा बिबट्या पळाला इथून जरी पळाला खोटं नाही सांगत भाऊ तुम्ही सगळे आणि आता सीतामाई आली की राजकन्या आहे महाराज. आणि एवढल्या मोठ्या राक्षसाने पाहिल्या त्या केस कुणीकडं दात कुणीकडं. हनुमंतराला वाटलं भाऊ एवढ्या राक्षस इथं मी घाबरवलो होती. सीतामाई अतिशय असेल की नाही हनुमंतराला ते वाटू लागलं. परंतु हनुमंतराय संपूर्ण नगरामध्ये फिरू लागले महाराज सूक्ष्म रूप धरून. तर त्या ठिकाणी हनुमंतराला एका ठिकाणून आवाज आलाय महाराज. रावणाच्या लंकेमध्ये बर का. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम
नगरीमध्ये महाराज प्रभू रामचंद्राचं भजन. हनुमंतराने विचार केला का राक्षस नगरीमध्ये बघा महाराज, तुम्ही पूर्ण ग्रंथ उचकून बघा महाराज. राक्षसाच्या घरामध्येच पारमार्थिक हिरण्यकशिपूच्या घरात कोणा जन्म भक्त प्रल्हादाचा महाराज. त्या ठिकाणी लंका होती महाराज. लंकेमध्ये विभीषण, ते विभीषण भगवान प्रभू रामचंद्राचे भक्त होते महाराज. त्या ठिकाणी हनुमंतराने बघितलं आपल्या पार्टीचं कोणतरी आहे. त्या ठिकाणी भजन झाले महाराज. हनुमंतराय तिथून देखील पुढे शोधार्थ गेले, कारण की हनुमंतरायला टाइमपास करायचा नव्हता, कारण की कीर्तन 9 वाजता चालू होतं. हनुमंतरायला वाटलं की तिकडं आपला शोध घेऊन लवकर, तसं या ठिकाणी मला लवकर लवकर उरकून अभंग यायचे. त्या हनुमंतरायनी तिथून पुढे गेले. पुढे जाता जाता हनुमंतराय अशोक वाटिकामध्ये गेली, ज्या ठिकाणी सीतामाई होती महाराज. त्या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय सूक्ष्म रूप धारण करून हनुमंतराय झाडाच्या शेंड्यावरती बसली. खाली सीतामाई प्रभू रामचंद्राचं भजन करत होते महाराज. राम 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 राम. प्रत्येक श्वासाश्वासाला प्रभू रामचंद्राचं स्मरण होतं महाराज. सीतामाई प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो, सासों की माला सिमरू में सीताराम, सासों की माला में सिमरू में सीताराम. अपने मन की मैं जाऊं और पी के मन की सासों की माला में सिमरू में सीताराम, सासों की माला में सिमरू में सीताराम. त्या ठिकाणी सीतामाईच्या प्रत्येक श्वासाश्वासाला मेरी श्वास श्वास में तेरा है नाम मुरली वाली, मुझे चरणों से लगा ले मेरी शान वाली. त्या ठिकाणी सीतामाईच्या प्रत्येक श्वासाला प्रभू रामचंद्राचं भजन चालू होतं. हनुमंतरायला कळलं की ह्याच माझ्या प्रभू रामचंद्राच्या सीतामाई आहेत महाराज. परंतु आता तिथं जायचं कसं महाराज? तिथं चौकून कडे म्हणतात महाराज, तिथं काही राक्षसी कमी होत्या. तिथं बाल त्या राक्षसी होत्या महाराज. आणि त्या राक्षसी मध्ये एक होती बा, ती थोडीशी सीतामाई संग चांगली बोलायची. तिचं नाव काय गाड्या? त्रिजटा होती महाराज. मग बाया म्हणजे बाई एवढी एक चांगली वाट म्हणजे बाई सगळ्या कशा बोला त्या पण सीतामाई संग चांगली बोल. म्हणजे त्यावेळेस आम्ही लहान होतो, परंतु म्हणजे आम्ही आमच्या मम्मीच्या मांडीवर बसून पाहायचो. तर त्रिजटा चांगली बाई ही गेली काय बाकीची किती धसपूस करत्या पाहिजे. तर ती त्रिजटा थोडी सीतामाईला तीर द्यायची महाराज. रावणाने अनेक या त्या ठिकाणी प्रयत्न केले होते की रामाचं शिर दाखवलं डुप्लिकेट मायावीच तो.
त्यावेळेस हनुमंताला कळलं का आता एवढ्या राक्षसींनी तिथे एकच होती द्वारावरती ना माल धरली याचं कितकी पण इथं काय करावं महाराज. तर त्यांच्या पण ड्युट्या होत्या जशा आमची जगताप महाराजची ड्युटी राहते दिवसभर आणि संध्याकाळी वेळ भेटला ते आमच्या सारख्याला सेवा म्हणून दिवसभर त्या ठिकाणी त्यांच्या त्याच्या ड्युट्या संपल्या का 8-8 घंटे बदली व्हायच्या त्या. आपण काही ड्युटीमध्ये काही काम चुका राहत्या चालू ड्युटीमध्ये झोपा गाडी त्याच्यामध्ये काही तशा व्हायच्या. आता त्या चालू ड्युटीमध्ये झोपी गेल्या महाराज. त्यावेळेस हनुमंतरायांनी हळूच झाडाचे पान तोडलं आणि सीतामाईच्या अंगावरती टाकलं. सीतामाई झोपल्या होत्या महाराज. पुन्हा एक तसंच केलं माझी एक फांदी तोडली टाकली महाराज. त्यावेळेस सीतामाईला जाग आहे सीतामाई तिकडे बघितलं कोणी दिसत नाही महाराज. त्यावेळेस वरून हनुमंतरांनी हळू चाललं माती माती माती. त्यावेळेस सीतामाईने विचारलं कोण आहे तू. सीतामाईला वाटलं ही राक्षस नगरीमध्ये ये असं एखादं मायावी राक्षस घेऊन येईल इथे आधीच बघ त्रास देत होते ते ज्योती यायचा. तुम्ही पहा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर प्रत्येक जण येऊन दमच ठोकून जातो. हवालदार जरी आला तरी पण दम ठेवतो PSI आला तरी दम ठेवतो. तसं तिथं ते यायचे ना त्यांचे मंत्रिमंडळात कोणी आलं का ते सीतामाईला धास त्यांना वाटलं हे कोणतं रूप बदलून आलंय. त्यावेळेस सीतामाई हनुमानराय चर्चा चालू झाली महाराज. त्यावेळेस सीतामाईने विचारलं कोण तू. त्यावेळेस सांगितलं की मी प्रभू रामचंद्राचा सेवक आहे महाराज आणि तुमच्या शोधार्थ मी या ठिकाणी आलोय. पण सीतामाईला विश्वास बसना महाराज. त्यावेळेस सीतामाईने सांगितलं की तू कशावरून तू प्रभू रामचंद्राचा सेवक आहे कशावरून. त्यावेळेस हनुमंतरायांनी सीतामाईंचा संपूर्ण मागचा जो घडलेला प्रसंग आहे सगळं सांगितलं महाराज. जम्बूदीपे भरतखंडे आर्यावर्ते भारतवर्षे नगरी यही पुण्य भूमि है यही परम भूमि है परम श्री राम की ये पुण्य कथा श्री राम. म्हणजे इतिहास ज्यावेळेस त्या त्यांच्या गायनाच्या माध्यमातून सांगितलं त्यावेळेस सीतामाईला वाटलं तरी पण सीतामाईच्या मनात थोडीशी शंका होतीच महाराज. सीतामाई नाही मला तरी पण विश्वास बसला. त्यावेळेस हनुमंतरायांनी जी प्रभू रामचंद्रांनी दिलेली अंगठी होती महाराज जी प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला दिलेली अंगठी होती महाराज ती अंगठी त्या ठिकाणी सीतामाईला दाखवली महाराज. त्यावेळेस विश्वास पडला. त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं की सीतामाई तुम्ही माझ्या संग चला मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. परंतु सीतामाई सांगितलं मी माझ्या प्रभू रामचंद्र संगच येणार त्यांना सांग की मी सुखरूप आहे परंतु मला घेण्याकरता लवकरात मी या राक्षसांमध्ये राहू शकत नाही. त्यावेळेस हनुमानाने ती विनवणी केली परंतु त्या ठिकाणी मातेने ऐकलं नाही आणि ऐकलं नाही महाराज. त्यावेळेस हनुमानाने ठरवलंय की ज्या रावणाने आमच्या सीतामाईला या ठिकाणी त्या हनुमंतरायला आमची ताकद दाखवायची की एक वानर येऊन तुझा किती विध्वंस करू शकतो. जर या जगाचा चालक मालक जर आला तर तुझी पूर्ण राख केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. म्हणून हनुमंतरायला या ठिकाणी आता ती लंका जाळली कसं काय हनुमंतरायला धरलं शेपूट पेटवली आणि कथाभागी हनुमंतरायानं ते सर्व कार्य केलं. तिथून उड्डाण केलं कारण की 10 वाजलेले कीर्तन 9ला चालू झालं. आपण लवकर उड्डाण करून घेऊ. हनुमंतरानं उड्डाण केलं. प्रभू रामचंद्र पाहिलं सर्व उत्तम सांगितलं सर्वांनी ठरवलं आणि लगेच मीटिंग बसवली. पंतप्रधान कोण करायचं सर्व मंत्रिमंडळ बसवलं. कॅबिनेट मंत्री सर्व मंत्रिमंडळ बसवलं. कोणा काय करायचं कोणा काय करायचं कोण सर्व निघले नल्ली सर्व आली सर्वांनी आणि त्या ठिकाणी आता समोर समुद्र कसं जायचं एवढी वानर सेना घेऊन महाराज. आता त्या ठिकाणी तू देव आहे महाराज तू काही नाही करू शकत. काही नवे केले एकाची नीती विठ्ठली भगवान परमात्मा आहे महाराज. त्यांनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं नाव दिलं. त्या ठिकाणी त्यांच्याकडे काही शक्ती होती. ते उदाहरण श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय भजन करीत करीत प्रभू रामचंद्रांनी त्यांनी सर्वांनी त्या शेवटी रावणाला पण बाण मारला
रावणाचा वध झाला. सीतामाईला घेऊन प्रभू रामचंद्र सर्व सेना डायरेक्ट जसं गोवाटून आलते कधी आपले मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी उड्डाण केलं. अवधे महाराज पुन्हा म्हणाल नको गोरख महाराजच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं. उड्डाण केलं आणि डायरेक्ट अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर सर्वांचा यथोचित सत्कार झाला महाराज. ज्यांनी ज्यांनी कार्य तुम्ही बघा एखादा आता आपला तो विषय नाही, परंतु आपण राजक्षेत्रामध्ये बघा कोणी निवडून आल्यानंतर जे कार्यकर्ते राहतात महाराज त्यांचे सगळ्यांचे स्वागत होतात महाराज, कारण की त्यांनी रात्रीचा दिवस केलेला असतो. सर्वांचे स्वागत. त्यावेळेस सीतामाईने त्यांनी ठरवलं की यांनी एवढे कष्ट घेतले, मग यांचा काहीतरी सत्कार समारंभ झाला पाहिजे, फुलना फुलाची पाकळी. म्हणून त्यावेळेस प्रभू रामचंद्र माहित होतं की ह्या ठिकाणी हे सर्व माझे काय सेवक आहे हे काही घेणार नाही, परंतु आता ठरवल्याप्रमाणे काही ना काही प्रत्येकाला थोडंसं काहीतरी धन सांगून द्यायला लागले महाराज. आधी आता त्याचा सगळ्यांची नंबर झाली. आता हनुमंतराय एका लिंबावरती बसलेले आपलं प्रभू रामचंद्राच्या चिंतनामध्ये बसले असले. सीतामाईने सांगितलं का हनुमंतराय पुढे गेली, ज्यांचा विशेष सहभाग होता, ज्यांनी माझा शोध लावला, या ठिकाणी आणण्याकरता अनेक मोठे मोठे राक्षस ज्यांनी मारले ते कुठे आहे. प्रभू रामचंद्राने सांगितलं की त्यांचा नाच सोडून द्या, ते येणार नाही, काही घेणार नाही. परंतु सीतामाईने हट्ट जर नाही म्हणजे त्यांना द्यावं लागेल, म्हणजे एवढं मोठं काम केलं त्यांनी. प्रभू रामचंद्र चला ना म्हणे तुमची इच्छा. हनुमंत बोललो. हनुमंतराय आले आणि हनुमंतरायांना सांगितलं की तुम्ही एवढं मोठं कार्य केलं असं तसं सर्व गप्पा गोष्टी झाल्या. हनुमंतरायला त्या ठिकाणी सीतामाईने स्वतःच्या गळ्यातला एक डानीसर काढला, म्हणजे नवरात्राचा हार काढला आणि हनुमंतरायला भेट म्हणून त्या ठिकाणी दिला. हनुमंतरायांनी घेतला, गेले पुन्हा वृक्षावर जाऊन बसले. वृक्षावर जाऊन बसले नंतर त्या नवरात्राचा जो हार होता ना त्याचा प्रत्येक मनी फोडून बघतायत, फोडून बघतात फेकून देतात, फोडून बघतात फेकून देतात, फोडून बघतात. सीतामाई म्हणाली काही कळत का म्हणे 86,000 रुपये सोनं झालं नाही, कुशाल फेकून देऊ राहिलं म्हणे. बरोबर आहे 86,000 आहे का? 600 वाढले ना काल सोन्याचे भाव. त्या ठिकाणी सीतामाईनी शेवटी वानरच म्हणे यांना काय सोन्याची किंमत. हनुमंतराय म्हणे माता ज्या गोष्टीमध्ये माझी प्रभू रामचंद्र नाही ना ती गोष्ट माझ्या काहीच कामाची नाही. त्यावेळेस सीतामाईने सांगितलं की तू म्हणतो ज्या गोष्टीत तुझा राम नाही ती गोष्ट कामाची नाही, तुझ्या हृदयामध्ये आहे का म्हणजे. त्यावेळेस हनुमंतरायाने स्वतःची छाती फाडली महाराज आणि प्रभू रामचंद्रांना प्रगट व्हावं लागलं महाराज छातीमध्ये. ज्या सीतामाई मानल्या का तुझ्या छातीमध्ये हृदयामध्ये आहे का, त्या सीतामाई सुद्धा तिथं आशीर्वाद द्यायला उभे होत्या महाराज. मला सांगायचं आहे की हनुमंतराय काय निष्काम निस्वार्थ आणि ज्ञानी भक्त आहे महाराज की ज्यांनी भगवंताला जाणून भगवंताची भक्ती केली. विठ्ठल विठ्ठल दहा 15 मिनिटं वर घेऊ ना, म्हणजे वर नाही घेते कारण की कार्यक्रमच आता जेवणच लेट झाले, सगळ्याच लेट होत. आणि काय कीर्तन म्हटल्यानंतर चरट राहतं महाराज, जिकडे वळण तिकडे चालतं महाराज, विषयांतर होत चालतंय महाराज. म्हणून त्या ठिकाणी मी सांगितलं की ज्ञानी भक्त हनुमंतराय महाराज. जन्नी जनी सुभक्त जनी काही दाता या शूर नाही तो जन्नी वाज भली क्या कोवे गानूर. जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म द्या. एक तर तो भक्त असला पाहिजे, एक तर तो शूरवीर असला पाहिजे, एक तर तो दाता असला पाहिजेत महाराज. दाता म्हणजे कर्णासारखं, मी कर्णाचं उदाहरण सांगितलं, कर्णाचं दातृत्व. एक तर तो भक्त असला पाहिजे, भक्त कोणासारखा हनुमंतरायसारखा. आणि एक तर तो शूरवीर असला पाहिजे, कसा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. मुठभर मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंय महाराज. करा महाराज त्या काळाचा विचार. या महाराष्ट्राला चारी बाजूला महाराज आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही सर्वांची सत्ता होती महाराज, यवनांची सत्ता होती आणि त्यांच्यामध्ये मुठभर आपला समाज होता महाराज. त्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन महाराज स्वराज्याची काय केली स्थापना केली महाराज. ती छत्रपती महाराज शूरवीर होते महाराज. त्यावेळेस काय असे युद्ध होते की बंदुकीचे महाराज, ताकदीचे युद्ध तर महाराज, तलवार कधी कोणती तलवार मानेवर बसेल भरोसा नव्हता महाराज. परंतु अशाही परिस्थिती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून दिलं महाराज. नवी दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकला ज्यांची हिंमत होती अशी शूरवीर माझे छत्रपती शिवाजी महाराज.
आणि म्हणून या जगामध्ये नाव त्यांचंच असतं महाराज, ज्यांनी या जगताकरता काहीतरी केलं असतं महाराज. या जगामध्ये अनेक मंदिरं आपल्याला बघायला भेटतील, अनेक राजे होऊन गेले महाराज, हजारो राजे होऊन गेले, काहीच्या काही पराक्रम केले महाराज, परंतु एकाचं मंदिर नाही. परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. प्रत्येक गावागावामध्ये महाराज भव्य दिवस स्वरूपाचे पुतळे आहेत. का? त्यांचं कार्य समाजाकरता होतं महाराज. कोणी एखाद्या विशेष जाती करता नव्हतं महाराज, 18 पगड जाती करता होतं महाराज. आणि प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते, म्हणून स्वराज्य भेटलंय महाराज. कीर्ती त्यांचीच राहती महाराज, की ज्यांनी या जगाकरता या जनतेकरता काही ना काही केलं असतं महाराज. म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आज देखील आहेत महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय महाराज. अजून सुद्धा त्या राजाचा प्रत्येकाच्या घरात फोटो आहे महाराज. म्हणून शूर जन्नी जनी सो भक्त जनी काही दाता या शूर नाही तो जन्नी माझी भली क्या खोएगा दूर. आतंकवादी पोराला जन्म देऊन काय उपयोग? पुत्राला जन्म द्यायचा असेल, माझ्या ज्ञानोबरायासारख्या पुत्राला जन्म द्या, माझ्या तुकोबरायासारख्या पुत्राला जन्म द्या, माझ्या छत्रपती शिवाजी महाराज सारख्या पुत्राला जन्म द्या महाराज. नहीं तो मुर्गी के पूत घनी आगे चले पीछे था, कोई चिल्ली ले गया कोई बिल्ली ले गए, हो गई बाटा बार. कोंबडी बन रहा त्याच्या मागे 10-20 पिल्लं राहते महाराज. पण काही मांजर न्यायचं आहे, काही तू वाटून जाते महाराज. म्हणून अशा मुलाला जन्म द्या. मुलगा एक असावा दोन असावा, परंतु तो या आमच्या पाठीमागे उभा असलेल्या मुलांसारखा असावा. टाळ्या वाजा त्यांच्याकरता. गावात काही मुलं नाहीत का? भरपूर मुलं आहेत महाराज. इथं उभं राहण्याकरता देखील भगवंताची कृपा लागते. बरेच मुलं आहे महाराज. कोणी मोबाईल पाहत असेल, कोणी टीव्ही पाहत असेल, परंतु ते या ठिकाणी उभे राहते महाराज. कदाचित न जाणो भविष्यातली उत्कृष्ट कीर्तनकार असतील, कोणी गायक असतील, कोणी उत्कृष्ट वादक असतील. म्हणून आपण सर्वांना आपला गर्व पाहिजे महाराज, की गावोगावी जर गेलं महाराज. मी दररोज वेगळा जिल्हा वेगळा तालुका फिरतो महाराज. सकाळी दुसऱ्या जिल्ह्यात तर संध्याकाळी दुसऱ्या जिल्ह्यात राहतो महाराज. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट असते महाराज, प्रत्येक गावात फक्त धोत्रावाले 2-4 म्हातारे दिसतात भाजन. परंतु मला गर्व आहे की माझ्या गावामध्ये सर्व 5 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत तुमच्या आमच्यावर उपकार आहे महाराज. नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराजांचे, की ज्यांनी आपल्या परिसरामध्ये हा भक्तीचा डांगोरा पेटवला. तुमच्या आमच्यासारखे तरुण महाराज बघा महाराज. या ठिकाणी आमचे गंधादा असतील, जगताप महाराज असतील, अशोक महाराज असतील, आमचे धनंजय महाराज असतील, आमचे दिनकर महाराज असतील, अनिल महाराज असतील, काकादाजी असतील, आमचे हरिमामा असतील, आमचे काकादाजीचे काय नाव कृष्णा महाराज असतील, त्यांच्याकडून आमचे बाबासाहेब काय नाव भाऊ
ज्ञाना महाराज असतील आमचे बाबासाहेब भाऊंचे काय नाव रेवणनाथ महाराज असतील काकादाजीचे काय नाव ओम महाराज असतील या ठिकाणी आमचे शरद महाराज शरद महाराज असतील या ठिकाणी आमचे मित्र सुखदुःखात आम्हाला साथी राहतात नवे नवे आम्ही सोबतच भेटत होतो आमचे भास्कर महाराज असतील त्याचप्रमाणे आमचे उदय महाराज असतील अतिशय सुंदर गायन करतात 2-3 पोरं मी ऐकत राहतो घरी छान गवळणी वगैरे म्हणतात महाराज एक दिवस असेल महाराज की वाडीमध्ये जगताप महाराज तुम्ही मनावर ना घेऊ बरं का आम्हाला गायकाची गरज पडणार नाही आमच्या इथं भरपूर गायक वादक तयार होणार आहे आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे तेलीकर भजनी म्हणून आमचे गजूभाऊ असतील आमचे बंधू संभाजी महाराज असतील आमचे आदरणीय हरिभक्तपरायण दादा जे नेहमीच प्रत्येक महाराज म्हणजे अतिशय सुंदर व्यवस्था ठेवतात महाराज एक दिवस नाही महाराज आपण एक दिवस करू शकत नाही ते 8-8 दिवस त्यांचे कपडे धुणं असतील 2 महाराज ठेवून का मग कळतंय त्यांचे कपडे ते एक डाग दिसायला लागत नाही महाराज सगळं व्यवस्थित अतिशय त्यांच्या घरच्या महिला मंडळ असतील सुंदर कपडे लत्ते जेवण खावण नाश्ता सर्व टायमावर आमचे दादा असतील त्याचप्रमाणे आमचे भाऊ तिडीकर भाऊ आहे हो ना धन्यवाद त्याचप्रमाणे ज्यांच्या सुमधुर वाणीतून मला रोज उठवतात महाराज आवडे हे रूप आमचे तात्या असतील महाराज तात्या म्हणे गोरख महाराज मला तुमच्या कीर्तनात एक प्रमाण म्हणायचंच आहे म्हणलं तात्या आज कधी महाराष्ट्रातील नामांकित YouTube चॅनल जे सरला बेटाचे सर्व कार्यक्रम ज्यांच्याकडेच असतात महाराज जे दाखवतात आमचे मातोश्री YouTube चॅनल आमचे दत्ता भाऊ ते येणारे महाराज दत्ता भाऊ या ठिकाणी त्यांचं फार दिवस चालू होतं की मला तुमचं कीर्तन रेकॉर्डिंग करायचं आहे परंतु आज योग आला दत्ता भाऊ ते या ठिकाणी आज महाराजांच्या कीर्तनात संगमनेरला होते महाराज परंतु त्या ठिकाणी एवढी धावपळ करीत या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी आले खूप खूप धन्यवाद आमचे मित्र आहेत त्यांचे बंधू देखील उत्कृष्ट कीर्तनकार आहेत गायक आहेत आणि ते आमचे पाहुणे पण तिकून दत्ता धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे वाल्मिक महाराज आहेत आमचे दादाच ना टोपण दादा आहेत आजीनाथ महाराज त्याचप्रमाणे आमचे झाले समाधान तुमचे देखील चरण आमचे समाधान महाराज असतील आमचे उत्तम दाजी असतील त्याचप्रमाणे आमचे बचिंदर अप्पा आहेर असतील त्यांना देखील धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे बंधू सोमनाथ भाऊ जाधव असतील त्याचप्रमाणे गेले 5 दिवसापासून सुंदर माझ्याबरोबर नेहमी असतं नवे मला जेव्हा काहीच येत नव्हतं तेव्हा त्यांच्यासोबत मी भजनाला जायचो अजून पण कुठं जायचं असेल तर दादा मला रात्रीचे कार्यक्रम असतात दादा सोबत असतात म्हणून गणदादा देखील धन्यवाद आमच्या राणीताई आहेत त्या देखील या ठिकाणी महिला भरपूर आहेत परंतु बिचारा दोघीच उभ्या या काही तुम्ही उभे राहिले नाही बाई मला महाराज इथं काय लाजायचं महाराज नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणून आमच्या शेवाळ्या तया असतील त्यांना देखील धन्यवाद देतो त्याचप्रमाणे महाराज आम्ही लहान होतो तेव्हा जे तसे होते ना आम्ही मोठे झालो तरी ती तशीच टाळ्या वाजवा महाराज बाबांकरता एकदा हा महाराज अतिशय निस्वार्थ सेवा आहे आमचे खंडू बाबा आहेत महाराज अतिशय निस्वार्थ सेवा आहे सकाळी काकडा असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल ए उठा रे ए गणदादा म्हणून सर्वांना जे उठवतात महाराज सुंदर हरिपाठ काकडा ज्यांच्याकडे आहेत आणि 8 दिवस विना घेतात महाराज आमचे बाबा आहेत महाराज कदाचित या लोकांसारखी निस्वार्थ सेवा कोणी करू शकत नाही महाराज एवढी सेवा बस शेवटची पिढी याच्यानंतर कोणी एवढी सेवा करू म्हणून आमचे या ठिकाणी खंडोबाबांना धन्यवाद त्याचप्रमाणे जे माझ्यासोबत घरी जर दिसले नाही का समजायचे उद्धव महाराज गोरख महाराज संघ कुठंतरी डावऱ्याला डावरे म्हणजे वावर दाखायचे नाही कुठेतरी कार्यक्रमाला गेले आहेत म्हणून माझे अतिशय जिवलग मित्र आहेत जवळजवळ आम्ही वर्षातले 9 महिने सोबतच राहतो म्हणून अतिशय सुंदर त्यांचा हात दुखत होता पाच वाजवणं सोपं नाही महाराज एक बोल परफेक्ट बसून नाही करता 2-2, 3-3 रात्र दिवस प्रॅक्टिस करावं लागते तेव्हा त्या हातातून ते वाद्य निघतात ते स्वर निघतात म्हणून अतिशय सुंदर मृदंग ज्यांनी वाजवला त्यांची टाळ्या वाजवा
भूषणे महाराज ते आपलं महाराज आपल्या गावाचं नाव ते मोठं करतायत बाहेर गेल्यानंतर कुठं जाऊ महाराज उद्धव महाराज तिलीवाडीचे म्हणून उद्धव महाराजांना देखील धन्यवाद त्यांचा हात दुखत होता तरी देखील त्यांनी आज त्या ठिकाणी मृदंग वाजवला म्हणून उद्धव महाराज तुम्हाला देखील धन्यवाद त्याचप्रमाणे माझा आवाज एवढा चांगला नाही परंतु तुमच्यापर्यंत अतिशय सुंदर ज्यांनी आवाज पोस्ट केला आमचे अतिशय जीवलग मित्र ज्यांचं परिसरामध्ये भरपूर मोठं नाव आहे अतिशय मोठ्या मोठ्या ठिकाणी ज्यांची साऊंड सिस्टीम लोकांना नम्र लावावं लागतात की भाऊ या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी जरी तुमची तारीख भेटत का असे लोक म्हणतात म्हणून आमचे भक्ती साऊंड मोहिन पाटील आमचे आप्पा महाराज आहेत अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहेत लोकांना सांगावं लागतं भाऊ आवाज द्या मीठ द्या गेन द्या ट्रबल द्या परंतु इथं सांगावं लागतं भाऊ कमी करा सप्ताह झाल्यावर सगळ्याच्या कानाला आमच्या मी 2 दिवस आपण कानात कापसाचे गोळे घालून इतका त्यांना भेवणी वाटत माझा एखादा मॉनिटर बुडाला काय काय नाही हा निस्वार्थपणे अतिशय बघा महाराज इथं माणसं कमी साऊंड जास्त आहे का श्राव मला सांगितलं भरपूर मन मोकळेपणा सिस्टीम देऊन टाकली महाराज ज्याला जितका आवाज पाहिजे तितका म्हणून बाबा तुम्हाला धन्यवाद तुमच्या सर्व सहकार्यांसाठी धन्यवाद त्याचप्रमाणे खालचे म्हणतील भाऊ 2 तास आपण आलडू राहिला इथं सगळ्याचे नावं घेतले ही करते ती कड घेतली मग आम्ही काय केलं म्हणून ज्ञानोबराय सांगतात अतिशय सुंदर होईल ज्ञानोबरायांची तुमच्यासाठी अहो चंद्रकांत द्रवता किर होई परिती हातवटी चंद्रिका आहे म्हणून वक्ता तो वक्ताच नव्हे श्रोतेने वक्ता किती हुशार असला परंतु समोर जर श्रोते नसेल ऐकणार नसेल तर काही उपयोग आहे का उदाहरणार्थ आमचे दादा नेहमी सांगत असतात ते उदाहरण लग्न आहे लग्नामध्ये नवरदेवाची आत्या नसली तर लग्न लागणार नाही का आत्या नाही बाबा मग आता लग्न लागत बरोबर जर नवरदेवाची मामाच नसली मग आता मामा नाही म्हणले लागत गुरु मामा बरोबर आणि जाऊ द्या नवरदेवाचा भाऊच नसला मग आता लागत बर नवरदेवाचे आई वडीलच नसले मग ते म्हणजे महाराज काय बोलत आहे कोरोना मध्ये किती झाले आणि जर नवरदेव नवरीच जर नसेल तर मग लग्न लागेल सगळे नसते तरी लग्न लागेल पण नवरदेव नवरी जर नसली लग्न लागणार नाही तसं या ठिकाणी आमचे टाळकरी वाजवणारे सगळे कीर्तनकार आहे पण समोर जर कोणीच नसलं कीर्तन सांगायचं कोण म्हणून तुम्ही सर्व श्रोतृगण मायबाप या ठिकाणी माझ्या समोर या ठिकाणी 2 तास बसले तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद थोडे आपण सर्व बहुसंख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलात तुम्हाला खूप खूप धन्यवाद ज्यांची नाव घेतली ती देव आणि ज्यांची नाही घेतली ती सर्व महादेव म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद आज या ठिकाणी आमचे गायक म्हणतील महाराज तुम्ही आम्हाला एक सुद्धा प्रमाण दिलं नाही आज काय करणारे महाराज 9 वाजता चालू झालं परंतु असो महाराज मी सर्वांना 5 मिनिटात सर्वांची परमान घेऊन टाकतो सेवेला पूर्ण विराम देतो विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा हरि जय हरि जय जय विठोबा हरि जय विठोबा विठोबा विठोबा
सुमारस भक्ताईचे जाना जे देही उदास गेले आशा पाशा निवारणी विषय तो त्यांचा दादा नारायण नाबडी जनन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच्या साकडे पडून येते तुकामणी सत्यकर्म व्हावे सहाय्य गातली या भय नरका जाणी अभंगाचा सरळ सरळ आता 2 मिनिटात सांगून देतो. अभंगावर बोलण्यासारखं पुष्कळ आहे, कारण की हा अभंग पूर्ण या ठिकाणी कथा असेल उदाहरणानेच भरलेलं आहे. महाराज भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त असा असावा जो देहाच्या ठिकाणी उदास असावा आणि त्याचे केवळ आणि प्रेम फक्त हे भगवंतावर असावं. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता त्याचा विषय केवळ आणि केवळ भगवान परमात्मा असावा. त्याच्या व्यतिरिक्त त्याला जन धन माता पिता देखील आवडू नये. मग कोणते माता पिता आवडू नये, धन काय आवडू नये, जन काय आवडू नये, आता हा फार मोठा विषय आहे. त्याचप्रमाणे जो अशा प्रकारची भक्ती करतो त्यांच्या मागे पुढे देव उभा असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच कडे पडू नये. जो भगवंताची निष्काम सेवेने भक्ती करतो त्याचं रक्षण भगवान परमात्मा स्वतः करत असतो. आणि शेवटचं तुका म्हणी सत्य कर्म व्हावे सहाय्य घातली अभय नरक जाणी. चांगल्या कामाला सहाय्य करायचं म्हणजे चांगल्या कामाला सगळ्यांनी काय करायचं, हातभार लावायचा. तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य साह्य तुका सत्य कर्म वायस आहे घातली अभय नरकात. आणि सप्ताह असेल तर सप्ताहाला सर्वांनी सहकार्य करावं, कारण की सप्ताह हा आपला वार्षिक कार्यक्रम आहे, वर्षातून एकदा होतो. म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं. सर्वांनी वर्गणी असेल, सर्वांनी अनुदान, सर्व आपलं गाव म्हणजे अतिशय चांगलं आहे. महाराज सर्व महाराज आमचं गाव खूप छोटं आहे, अतिशय 60-70 उमऱ्याचं गाव आहे, परंतु 25वा वर्ष आहे महाराज. आम्ही 12-12 हजार लोकसंख्येच्या गावात जातो महाराज. पार्टी बदलली का सप्ते बदलते, माणसं बदलते काय आम्ही पण काऊ ती आपली तारीख होती ना, अहो ती कमिटी बदलली ना, मग आम्ही पण ते बनवलं. आम्ही दोन्ही कमिट्या संघ कॉन्टॅक्ट राहतो.
म्हणून असं महाराज आमचं छोटं गाव आहे, परंतु अतिशय सर्व एकोप्याने या ठिकाणी कार्यक्रम करीत असतो, म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम होत असतो. म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळींना मी धन्यवाद देईन. आणि एक सूचना आहेत या ठिकाणी जे आहेत यूट्यूब चॅनल, मातोश्री यूट्यूब चॅनल, आपण बेटाचे सर्व कार्यक्रम, महाराजांचे प्रवचन, कीर्तन जे काही असतील सर्व या मातोश्री यूट्यूब चॅनल या नावावर आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि सर्व कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. आजचा कार्यक्रम देखील आपल्याला बघायला भेटेल. म्हणून आपण सर्वांनी, ज्यांच्याकडे फोन असतील त्यांनी सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे, कारण की यूट्यूब चॅनल ते आपलंच आहेत, मुलगा आपलंच आहे. बेटाची नेहमी सहकार्यात असं महाराज नवी नवी बेटात आर्थिक मदत जरी असेल तरी करतात महाराज. त्यांच्या बंधूंनी आत्ताच मागं 51,000 रुपये भेटा करतात ले महाराज. म्हणून आमचे मातोश्री यूट्यूब चॅनलवाले आहेत त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे एक सूचना आहेत, मी या ठिकाणी आम्ही तीर्थयात्रेला जात असतो, परंतु जास्त करून मी तीर्थयात्रा काढत नसतो, जास्त थोड्या प्रकारात काढतो. पुढच्या मार्च महिन्यामध्ये काशी, अयोध्या, इलाहाबाद म्हणजे प्रयागराज, उज्जैन, ओंकारेश्वर, चित्रकूट, सिहोर अशी तीर्थयात्रा आहेत. ज्यांना यायचं असेल, माझी एक इच्छा आहे की आपल्या गावातून, आता बघा अनेक लोक ट्रॅव्हल्स घेऊन जातात, आपण आपल्या गावातील असतील किंवा तिडीचे असतील दुसऱ्या लोकांच्या ट्रॅव्हल्समध्ये जातात, त्या ठिकाणी हाल अपेक्षा होतात. म्हणून मला काही त्यातून जास्त नफा भेटणार नाही, म्हणून मी ते करणार नाहीत. परंतु तुम्ही माझ्या गावच्या आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही राहिलो किंवा नाही राहिलो किंवा तुम्ही पण कुठं जरी गेला तर तुम्ही सांगशाल की आमचे देव झाले, परंतु आम्ही आमच्या गावातल्या महाराज संघ गेलो, अतिशय सुंदर व्यवस्था ठेवली होती. म्हणून तुम्ही जर सर्वांनी साथ दिली, ज्यांना यायचं असेल, सर्व स्लीपर कुठ लक्झरीची व्यवस्था आहे. आता बाकीच्या ठिकाणी आपण जातो, एक टाइम जेवण देतात, नाश्ता देतात, लोकांचे हाल होतात. मला आपण सर्व शेतकरी कुटुंबातील एक टाइम जेवण चालतं का मला? तर तुम्ही सर्वांनी साथ दिली, सर्वांनी जर यायचं असेल आणि साथ दिली तर आपण जेवणा खावण्याची व्यवस्था सर्व आपल्या मार्फत, आपल्या इकडलं भोजन सर्व अशा प्रकारे आपण मार्चमध्ये ट्रिप काढलेली आहेत. ज्यांना यायचं असेल ते येऊ शकता. आणि मला वाटतं फेब्रुवारीमध्ये पण आहेत बरेच मुलं, आपल्या इथली 15-20 मुलांनी माझ्याकडे नाव दिले आहेत. ज्यांना यायचं असेल त्यांनी ओंकारेश्वर, उज्जैन, महेश्वर, शिहोर अशी पण 4 दिवसाची ट्रिप आहेत. ज्यांना यायचं असेल ते येऊ शकतात, कारण की आपण बाहेरच्या लोकांसंग जाण्यापेक्षा आपल्या लोकांसोबत गेल्यानंतर 2 गोष्टी सांगता येतात की महाराज आम्हाला आमचं दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय, म्हणजे आपण लक्ष देतो. बाहेरच्या लोकांना आपण सांगू शकत नाही, ते आपले एवढं ऐकू पण शकत नाही. म्हणून मार्च एप्रिलमध्ये ट्रिप जाणार आहेत. ज्यांना यायचं असेल त्यांनी नाव द्या. अतिशय अल्प दरामध्ये जाणार आहेत आणि सुविधा अतिशय सुंदर आपण देणार आहोत. म्हणून ज्यांना यायचं असेल ते येऊ शकतात. असो झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या, गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू रामगिरी महाराज, योगीराज गंगागिरी महाराज, नारंगीजी महाराज सर्वांच्या चरणी या ठिकाणी मस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण ठीक 8 वाजता मधुसूदन महाराज पिंपळवाडी आश्रम यांची सुंदर अशी हरिकीर्तन सेवा होणार आहे. तरी आपण ज्याप्रमाणे आज आलेत असेच उद्या येताना आणखी एक जण जोडी घेऊन या. तुम्ही म्हणशाल बाबा आपलं गाव तर एवढं त्याच्यात एवढे ना, आता कोण आणत्या? म्हणून नाही कोणी आलं तर तुम्ही उद्या 8 वाजता या. या ठिकाणी सुंदर हरिकीर्तन होणार आहे. तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहू ही विनंती. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल.